पडलेली आहे आणि हे आता स्पष्ट सुद्धा झालेलं आहे, कारण थेट ठाकरेंनी आता एकला चलो रेचाच नारा दिलाय। महापालिका आणि पालिका निवडणुकांआधी ठाकरे गटानं एक अतिशय मोठी घोषणा केली। मुंबईपासून ते नागपूर पर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार ही घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत होता, मात्र आता पालिका आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटानं स्वबळाचा निर्णय घेतलेला आहे। नेमकं काय घडलं, काय बोललेत संजय राऊत, हे सर्व काही आपल्याला जाणून घ्यायचंय। मात्र बातमी अतिशय मोठी आहे। लोकसभा विधानसभा एकत्र लढणारी महाविकास आघाडी महापालिका निवडणुकांच्या आधी वेगळी होते तरी का, हा प्रश्न आता उपस्थित झालाय। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन, आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। तर एकंदरीत आता स्पष्ट महाविकास आघाडी फुटली आहे असंच म्हटलं जात आहे, कारण महापालिका निवडणुका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार अशी थेट घोषणा संजय राऊत यांनी केलेली आहे। याआधी केवळ महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशी चर्चाच रंगलेली होती, मात्र आता आपण पाहतोय विधानसभा निवडणूक झाली, निकाल लागले आणि त्यानंतर आता थेट संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकांच्या आधी मोठी घोषणा केलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये वाद आहे असं बघायला मिळालं होतं। याशिवाय कालच आपण एक अतिशय मोठी बातमी बघितलेली होती, ती म्हणजे शरद पवार यांनी सुद्धा जे मतभेद महाविकास आघाडीमध्ये आहे त्या संदर्भात नाराजी बोलून दाखवलेली होती। शरद पवार सुद्धा या मतभेदांमुळे नाराज होते आणि आता जर आपण बघितलं तर थेट आज काल शरद पवार यांचं विधान, त्याच्या आधी नाना पटोले यांचं देखील एक विधान चर्चेत आलेलं होतं आणि थेट आज संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याची घोषणाच केलेली आहे। याआधी सुद्धा आपण बघितलं, ठाकरेंची भूमिका काहीशी वेगळी आपल्याला बघायला मिळालेली होती, मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्र महाविकास आघाडी लढलेली आहे आणि लोकसभेमध्ये भरघोस असं यश सुद्धा महाविकास आघाडीला मिळालेलं होतं। मात्र विधानसभेमध्ये अगदी विरोधी पक्ष नेता सुद्धा महाविकास आघाडीला आपला उभा करता आलेला नाहीये आणि त्याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये असलेले वाद असं सुद्धा सांगितलं जातंय। त्यामुळे आपण जर एकंदरीत बघितलं तर या वादांमुळेच खरं तर विधानसभेला फटका बसला अशी चर्चा असताना आता महाविकास आघाडी वेगळी होणार आहे असंच आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत या संदर्भात आता संजय राऊत यांनी ही घोषणाच केलेली आहे, त्यामुळे आता पुढे संपूर्ण महाविकास आघाडीची काही महत्त्वाच्या नेत्यांची नेमकी भूमिका काय असते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पालिका निवडणुका अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहे आणि या पालिका निवडणुकांआधीच ही मोठी घोषणा आता करण्यात आली असल्याचं आपण पाहतोय। संजय राऊत यांनी ही घोषणा केलेली आहे, स्वबळावर लढणार असं सांगितलंय। त्यामुळे जे महाविकास आघाडीमधले इतर पक्ष आहे याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा मग या संदर्भात काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल हे बघणं देखील महत्त्वाचं असेल, कारण ठाकरेंचं तर आता एकला चलो रे पाहायला मिळतंय। या संदर्भात गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आपण बघूयात। हे बघा, या युत्या जे झालेल्या आहेत मागच्या काळातही आम्ही सांगितलं होतं की हे न टिकणारी युती आहे। उद्धव ठाकरे हे कोणत्या विचाराचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले, शरद पवारांची आणि अजितदादांची आपण जर या ठिकाणी गोष्ट पाहिली तर हे पक्ष एकाच विचाराचे होते, फक्त काही कारणास्तव वेगवेगळे झाले। काँग्रेसचा ठिकाणाच राहिलेला नाही आहे। त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की निकालामुळे एकमेकावर कुरघुड्या त्यांच्या आता सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशी परिस्थिती होणार आहे। तर या संदर्भात आता आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय आता विधानसभा एकत्र लढली, लोकसभा लढली, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी नेमकं काय झालं, का स्वबळाचा नारा ठाकरे गट घेत आहे? स्वतंत्र लढवायचा की तिन्ही पक्ष म्हणून लढवायचा हा निर्णय त्या निमित्तानं आपला पक्ष घेऊ शकतो।
शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. हं. अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या अलग अलग झालेल्या आहेत. फक्त इंडिया आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक, इंडिया आघाडी म्हणून विधानसभेची निवडणूक ह्या आम्ही एकत्र करतो. हं. तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या बाबतीत तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल. बरं, विधानसभेला जो अंतर्गत वाद होता महाविकास आघाडीतला त्याचाच फटका बसला आणि तसं काही आता आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये घडू नये यासाठी ही ठाकरे गटाची सावध भूमिका म्हटलं तर विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र बसून चर्चा करून कोणता पक्ष कोणता मतदारसंघ लढेल हे ठरवलं. हं. याच्यामध्ये कुठेही काही वाद नव्हता. ठीक आहे, काही लोक एखाद्या पक्षाची थोडी आग्रहाची भूमिका राहू शकते एखाद्या मतदारसंघाच्या बाबतीत, हं. पण आता कुठेही वाद नव्हता. एकत्रपणे आम्ही तिन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. हं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र आलं तुम्हाला सर्वांना माहित आहे. हं. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं, ईव्हीएमची काय गडबड झाली ते सगळ्या महाराष्ट्राला नाही देशाला माहित आहे. हं. त्याच्यामुळे अर्थातच तिन्ही पक्ष ज्या निवडणुका आहेत मोठ्या लोकसभा विधानसभा त्या एकत्रच लढतोय. आपण तारीख बद्दल आम्ही विचार करू ठरवू पुढे का आपण. निश्चितच पुढे नेमका काय निर्णय होतोय बघावं लागणारच आहे. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. आणि आपण एकंदरीत बघितलं तर या सर्व घटनेमध्ये ईव्हीएमचा दोष जो आहे तो आता या ठिकाणी अनिल देशमुख यांनी सांगितलेला आहे. तर पालिका निवडणुकीसाठी खरं तर सेनेने मोठी घोषणा केलेली आहे, महाविकास आघाडी फुटलेली आहे. मात्र झालंय तरी नेमकं काय बघूयात ग्राफिक्समध्ये. महाविकास आघाडीमधील समन्वयाच्या अभावावरती शरद पवार नाराज आहेत आणि ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काँग्रेसची पाठ मोडलेली आहे, शिवसेना झोपलेली आहे हा टोला अमोल कोल्हे यांनी सुद्धा लगावला. महाविकास आघाडीला जागा वाटपाच्या घोळाचा फटका बसला असं वडेट्टीवार म्हणाले. महाविकास आघाडीची बैठक न झाल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांनी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. इंडिया आघाडीवरून उद्धव ठाकरे यांनी हे सूचक विधान केलेलं आहे. तर महाविकास आघाडीमधील समन्वयाच्या अभावावर शरद पवार नाराज आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर आपण पाहतोय हे काही महत्त्वाचे मुद्दे. महाविकास आघाडी तुटली, आतापर्यंत नेमकं काय घडलं, महाविकास आघाडीमधले जे नेते आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, जे काही महत्त्वाच्या पदांवर आतापर्यंत होते त्यांनीच केलेली ही जी विधानं आहेत ती आता समोर आलेली आहे. पुढे बघूयात आणखी एक मोठी बातमी. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शत्रुत्व संपलंय का या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. कारण देवेंद्र फडणवीस याशिवाय संजय राऊत यांनी सुद्धा तसं सूचक विधान केल्याचं बोललं जातंय. राजकारणात काहीच असंभव नसतं, राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो असं संजय राऊत म्हणाले. तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही असं विधान कालच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे आता ठाकरे आणि फडणवीसांनी शत्रुत्व सोडलंय का ही चर्चा रंगलेली आहे. एकंदरीत आपण पाहिलेलं आहे जेव्हापासून विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय तेव्हापासून साधारणतः 3 वेळेस आदित्य ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. राज्याचं आणि देशाचं माहोल बिघडला, ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करताय. दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती, पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली. तर सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना आपण पाहतोय आणि या सर्व घडामोडींचा आढावा आपल्याला बातमीपत्रात घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे असं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. कर्मवीर मारुतराव कन्नमवार यांची 125वी जयंती चंद्रपूरमध्ये साजरी झाली, त्यावेळेस वडेट्टीवार हे बोलत होते.
भाजपच्या संघटन पर्व अभियानाअंतर्गत भाजपचं घर चलो अभियान सुरू झालंय। या अभियानाचा प्रारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते पुण्यातील वानवडी परिसरातून करण्यात आला। पुण्यात गेल्या 4 दिवसाच्या आत भाजपकडून 1 लाखपेक्षा अधिक सदस्य नोंदणी ही करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भंडाऱ्याच्या एका मुलीचं पालकत्व स्वीकारलं। झारखंडच्या रांचीमध्ये 68व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत तिने मैदान गाजवलं। नाना पटोले यांच्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी गेले असताना हा निर्णय घेण्यात आला। गुजरातमध्ये 3रीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय। तिला सीपीआर देण्यात आलाय। त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। गुजरातच्या जेबर शाळेतली ही घटना धक्कादायक म्हणजे गेल्या 4 दिवसातली ही दुसरी घटना आहे। उल्हासनगरच्या सिद्धार्थनगर रस्त्यावर एका कारने रिक्षासह 3 गाड्यांना जोरदार धडक दिली। या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला। वाहनांचं मोठं नुकसान झालं। कार चालक मद्यप्राशन करून कार चालवत होता का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। नागपूर तहसील पोलिसांनी टिमकी परिसरातून नायलॉन मांजा जप्त केला। 2 आरोपींना 6 लाखांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली। आरोपीला माल दुकानातून गोदामात नेत असताना रंगेहात पकडलं। वाहन चालक मोहम्मद अब्दुल याला देखील अटक करण्यात आली आहे। नागपूरमध्ये एचएमपीव्ही संशयित लहान मुलांचे सॅम्पल एम्स रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले। तपासणी किट नसल्याने अहवालासाठी उशीर झाला। गुरुवारी अहवाल आला, मात्र तो जाहीर न करता पुण्यातील NIV कडे पाठवला आणि आता NIVच्या तपासणीनंतर हा अहवाल सादर केला जाईल। जालन्यातील उद्धवट या ठिकाणी भोगरदन या ठिकाणी हसनाबाद या परिसरात काही भागात लंपीने पुन्हा डोकंवर काढलंय। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण करून शेतकऱ्यांची भीती दूर करावी ही मागणीही केली जाते। दिल्लीमधल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे धावणार आहे। 98व्या साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे उपलब्ध व्हावी ही विनंती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली। ही मागणी मान्य झाली असून 19 फेब्रुवारीला पुण्यातून ही विशेष ट्रेन सुटणार आहे। पुणे ते मऊ जंक्शन दरम्यान कुंभमेळा विशेष अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला। प्रवाशांच्या सोयींसाठी विशेष रेल्वे धावणार आहे। कुंभमेळा स्पेशल ट्रेन पुण्याहून 16 ते 24 जानेवारी आणि 6, 8, 21 फेब्रुवारीला धावणार आहे। आरे कॉलनीमधले एकही झाड आमच्या परवानगीशिवाय तोडू नका अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिकेला बजावलं। त्याचवेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि राज्य सरकारला देखील झाड तोडण्याच्या मुद्द्यावरून खडसावण्यात आलं। या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 5 मार्चला होणार आहे। सांगोला आगारात एसटी बसची संख्या अपुरी आहे आणि असं असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे। या मार्गावर केवळ 53 बसगाड्या उपलब्ध आहे आणि या बसद्वारे 288 फेऱ्या केल्या जातात। एसटीच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे। नागपूर विमानतळ परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा या सूचना नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिल्या। विमानतळाच्या 10 किलोमीटरच्या परिसरात प्राणी पक्षी आदींमुळे अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। सर्वत्र महागाई वाढलेली असताना आता या महागाईची झळ पोळी भाजी केंद्राला बसली। बदलापुरात पोळी 1 रुपयानं, भाकरी 2 रुपयानं तर भाजी 5 रुपयांनी महागली। किराणा सामान, गॅस महागला, त्यामुळे पोळी भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतला। चाकरमान्यांचे त्यामुळे हाल होत आहेत। गुजरातमध्ये आता लहान मुलांना मोबाईल बंदी केली जाईल। लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यासाठी गुजरात सरकार नियमावली बनवणार आहे। मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ याशिवाय अभ्यासाकडे आकर्षित करणं गुजरात सरकारचा उद्देश असणार आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार होतोय, त्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झालंय। विदर्भ वगळता उर्वरित राज्यात तापमानाची वाढ होणार आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाची शक्यता देखील सध्या वर्तवली जाते। राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे। नंदुरबारचा पारा 8 अंशांवरती घसरलाय। पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठा दिसतोय, त्यामुळे धुक्याची चादर दिसते आहे। पुढचे 5 दिवस थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे। नाशिकच्या येवला आगाराच्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे आणि या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या। सुदैवाने या दगडफेकीत कोणी जखमी झालेला नाही, मात्र बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते ही माहिती आहे। घटनेचा तपास सुरू आहे।
बारामती या ठिकाणी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात 6 फुटी भोपळा शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. तर यावेळेस त्याचबरोबर भोपळ्याच्या गावरान वाण देखील शेतकऱ्यांना पाहायला मिळेल. कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना पाहता येईल. मावळ तालुक्यात वातावरण बदलांमुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीवर याचा परिणाम होतोय. वातावरणामुळे भाजीपाला, फळ पिकं, हरभरा आदी पिकांवर किडी रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला दिसतोय. मावळच्या घासारसाई या ठिकाणी एका शेतकऱ्यानं अनोखा प्रयोग केला. पारंपरिक भाताच्या शेतीला फाट्या देत काकडीच्या पिकाचं भरघोस उत्पादन घेतलं. 6 एकर शेतीपैकी 1.5 एकर शेतात काकडीची लागवड केली आणि महिन्याला लाखो रुपयांचा नफा या शेतकऱ्याला मिळतोय. जळगावमध्ये नव्या हंगामातील भेंडी लागवडीस आता गती आलेली आहे. यंदा कमी कालावधी आणि मध्यम जमिनीत उत्पादन देणाऱ्या वाणांना शेतकरी सध्या पसंती देत आहे. दरही जागेवर 18 ते 20 रुपये प्रति किलो मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी लागवड करू लागलेले आहेत. नंदुरबार समितीमध्ये लाल मिरचीची 90,000 क्विंटल आवक झाली आहे. दररोज 8 ते 10 क्विंटलची आवक होत असून दरही चांगला मिळतोय. मिरचीच्या गुणवत्तेनुसार 2,500 ते 5,000 रुपयांचा दर ओल्या लाल मिरचीला मिळतोय. आणि आता बातमी बघूयात नांदेडमधून, कारण नांदेडमध्ये धुक्यामुळे विमानसेवेला अडथळा निर्माण झालाय. बंगळुरू ते नांदेड या विमानाच्या आकाशात 5 घिरट्या बघायला मिळत आहे. नांदेड विमानतळावरील ही घटना घडली असल्याचं आपण पाहतोय. बंगळुरू ते नांदेड विमानाच्या आकाशात घिरट्या पाहायला मिळाल्या, कारण यावेळेस आपण जर बघितलं तर धुक्यामुळे विमानाला अडथळा निर्माण झालाय आणि त्यामुळे पुढील जो प्रवास आहे तो शक्य होत नाहीये आणि त्यामुळे एकाच ठिकाणी या विमानाला घिरट्या घालण्याची वेळ ओढावलेली आहे. सध्या आपण बघतोय अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे आणि असं असताना वातावरणातल्या या बदलांमुळे विमानसेवेवरती देखील याचा परिणाम झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. बंगळुरू ते नांदेड विमानाच्या आकाशात घिरट्या सुद्धा बघायला मिळत आहे. तर आपण पाहतोय नांदेडमध्ये खरं तर विमानसेवेवरती हा परिणाम झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बंगळुरू ते नांदेड अशी ही फ्लाईट आहे, असं हे विमान आहे जे सध्या आकाशात घिरट्या मारताना ना नहीं रहने दे, आज के दिन छोड़ देती हूँ तुझे भी, जा जी ले अपनी जिंदगी ट्रेन ने. सक्षम लोक हे आता आरक्षणातून बाहेर होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण इतर घटकांशी स्पर्धा करण्यास सक्षम आहेत अशा लोकांना आरक्षण व्यवस्थेतून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. ही टिप्पणी न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश ऑगस्टिन मसिह यांच्या खंडपीठानं एका खटल्याच्या सुनावणीवेळी केली आहे. सोबतच याबाबतचा निर्णय कार्यपालिका आणि न्यायपालिकेला घ्यावा लागेल असं मत या खंडपीठानं व्यक्त केलं. अनुसूचित जातींना प्राप्त असलेल्या आरक्षणाचे उपवर्गीय करण्याचा संवैधानिक अधिकार राज्यांना असल्याचं गतवर्षी घटनापीठानं स्पष्ट केलं आणि याचाच दाखला यावेळेस देण्यात आलेला आहे. आरक्षण हा कायमस्वरूपी अधिकार असू नये असं आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाचं मत आपल्याला बघायला मिळत आहे. मोठं मत आहे. सक्षम लोकांनी आरक्षणातून बाहेर पडावं असं थेट सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्यामुळे सक्षम लोकांना आता आरक्षण मिळणार नाही का हा प्रश्न आहे. अनेक दशकं आरक्षणाचा लाभ उठवलेल्यांना आरक्षणातून बाहेर करण्यात यावं असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलं आणि आरक्षणातून वगळण्याचा अधिकार हा पूर्णतः सरकारला देण्यात आलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तसं वर्गीकरण करण्याची नीतीही लागू करावी असंही कोर्टाचं मत आहे.